की निकी ऐकत नाही, निकी ऐकत नाही, निकीची मतं. इरिनाला ती काय म्हणली, तू माझ्या ग्रुपमध्ये आले. अरे तुझा ग्रुप म्हणजे तू कोणाचा ग्रुप आहे? हे अरबाज, जान्हवी आणि निकी राहिली होती, तीनच राहिली होती. रितेश सरांनी पहिल्यांदा 2 एलिमिनेशन करायला सांगितले होते, तेव्हा मी रितेश सरांची माफी मागितली. टास्क मैत्रीचा होता, मी टास्क मैत्रीमध्ये आगपेटी काडीची पेटी देणार नाही. की निकी एखाद्याच्या मातृत्वावर बोलणं चुकीचं आहे. आई नसल्या तरी त्या आईपेक्षा प्रेम काही कमी करत नाही. तुला जर असं वागायचं असेल तर आपलं बंधन इथंच राहून दे, आपल्याला काही पुढे जायलाच नको. सूरज जेव्हा गेला तेव्हा सूरजला प्रश्न विचारला होता, तुम्हाला गेम समजतो का? तर सूरज म्हणला हो. यांनी नाही म्हणून बेबी करन्सी सूरजची नाकारली होती अंकिताने. त्यांनी म्हणलं, अंकिता तू बिग बॉसची बेबी करन्सी देऊ शकत नाही तर तू मनातून काय देणार आहे? तुमच्या राजकीय भवितव्यावर प्रतिमेचा काही परिणाम होईल असं वाटतंय का? 100% या प्रतिमेवर परिणाम होणार, कारण जनतेला दिसणार रियालिटी शो मध्ये घनश्याम किती रिअल होता, किती खरा होता. आजपर्यंत मला सगळे महाराष्ट्रातले लोक जे म्हणतात ना, घनश्याम दरोडे खेळला, आज स्वतःच्या मनगटावर खेळला, स्वतःच्या बळावर खेळला. नमस्कार, मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. बिग बॉस मराठीच्या घरातून घनश्याम हे बाहेर आलेले आहेत. खेळातील छक्के पंजे, काही फसलेले निर्णय, या सगळ्या याच्यामध्ये घनश्याम यांची चर्चा होतीच. पण गेम नक्की कुठे अडकला, कुठे बिघडला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. घनश्याम, तुमचं लोकसत्ता लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही? नमस्कार. तुम्ही बिग बॉसचं घर मिस करत असालच, पण बाहेरचं वातावरणही तुम्ही मिस करत असाल, तर त्यामध्ये परतल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे? नक्कीच बिग बॉसच्या घरात असताना बाहेरचं वातावरण मिस करत होतो. पण आता 1.5 महिना होत आला, 7 आठवडे झाले, 6-7 आठवडे. त्यामुळं बिग बॉसच्या घरात सवय लागली होती. पहिल्यांदा मोबाईल विना जगायचं, मोबाईल नसताना राहतोय आणि बाहेरच्या वातावरणाची सवय होऊन गेली. पण आता बाहेर आल्याच्या नंतर माझ्या मित्रांना, त्या घराला, सगळ्यालाच मिस करतोय. खूप आठवण येते. आठवण काढली की डोळ्यातून अश्रू ऑटोमॅटिकच येत आहेत. खूप छान, पण अनुभव खूप छान होता. शिकायला मिळलं, जीवन जगायला मिळलं, संघर्ष कसा असतो ते कळलं आणि कुठं सावध राहायचं, कुठं सावध नाही राहायचं हे सुद्धा कळलं. तुमच्यावर घरातल्यांचा अनेकदा असा आरोप होता की तुम्ही निर्णयावर ठाम नव्हतात किंवा एखाद्याच्या दबावाखाली तुम्ही तुमचे निर्णय बदलत होतात. तर तुमच्या एलिमिनेशनचं कारण तेच मुख्य होतं? नाही, सगळ्यांना मी पहिला स्ट्रॉंग वाटत होतो आणि स्ट्रॉंग होतोही. त्यामुळे एलिमिनेशनचं कारण एक स्ट्रॉंग होतो. त्यांना वाटत होतं नाकापेक्षा मोती जड व्हायला लागला आहे, मराठीत एक म्हण आहे तसं. आणि मी सगळ्यात लहान असल्यामुळे, उंची बारीक असल्यामुळे सगळ्यांचा मी एक सॉफ्ट कॉर्नर होतो, टार्गेटच होतो. कोणी काही बोलायचं म्हणलं की घनश्याम. आणि मी कसं होतो, सगळ्यांच्या वयाचा आदर, मान, सन्मान करत होतो. मी लई त्यांना कधी त्यांच्या कर्तृत्वावर ह्याच्यावरती बोललो नाही. बाकीचे कलाकार जसे बोलतात तसे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घनश्याम, त्यांना व्याख्यांना माहिती आहे, घनश्याम कुणाच्या निर्णयाच्या दबावावर येऊन निर्णय घेत नाहीत. त्याचा स्वतःचा निर्णय स्वतः ठाम असतो आणि कोणी बदल मानल्याने बदलत नाही. तुम्ही आता जसं म्हणालात की सॉफ्ट टार्गेट होतात तुम्ही, तर तुमच्याच टीममध्ये तुम्हाला गृहीत धरलं गेलं, टेकन फॉर ग्रांटेड? नाही, गृहीत धरलं म्हणजे म्हणजे काही कॅप्टन्सीचा टास्क असेल किंवा तुमचं नाव हे प्रायोरिटीने कधीही नसायचं, म्हणजे जे आम्हाला दिसलंय ते. नाही, प्रायोरिटीने नसण्यापेक्षा मी कधी कुणाच्या जीवावर खेळलोच नाही. आजपर्यंत मला सगळे महाराष्ट्रातले लोक जे म्हणतात ना, घनश्याम दरोडे खेळला, आज स्वतःच्या मनगटावर खेळला, स्वतःच्या बळावर खेळला. मी कधी ग्रुपने माझा विचार केला तर मी ग्रुपचा करत होतो असं नाही. मी सगळ्यांचा विचार करत होतो. ते बाकी कसे विचार करतायत हे मला माहीत नव्हतं. पण मी कधी कुणाच्याही भरोश्यावर खेळलो नाही. मला कुणाला माझ्याकडून आम्ही त्यांना अपेक्षाच करत नव्हतो की मला हे पाहिजे ते पाहिजे, कारण माझ्या स्वतःच्या मनगटात ताकद होती, धमक होती, मला करायचं आहे. आणि कुणी त्या म्हणण्याने कोणी देत नसतं. त्यामुळं मला वाटत नाही की त्यांच्या प्रायोरिटी असणं किंवा नसणं गरजेचं होतं म्हणून. मग तुमच्या टीममध्ये जी तुमची टीम सुरुवातीपासून जी स्ट्रॉंग दिसत होती आणि त्यानंतर टीममध्ये जी फाटाफूट झाली, त्याला मूळ कारणीभूत कोण होतं असं तुम्हाला वाटतं? टीम फटाफूट झाली म्हणजे त्याच्यात कारणीभूत म्हणजे एकतर जान्हवी, निकी 2 मुद्दे होते. कारण जान्हवी मागून म्हणायला लागली मी इंडिव्हिज्युअल खेळते,
मी इंडिव्हिज्युअल खेळते समोरासमोर. दिवशी आमचा कॅप्टन्सीचा टास्क चालू असताना ती मला त्या दिवशी म्हणली, मी तिला म्हणलं तू मला नॉमिनेट केलं, मला याचा अजिबात राग नाही. तू का केलं? ती म्हणली मला तुझा राग होता, वैयक्तिक होता, बाकी मुद्द्यांचं काही नव्हतं, मुद्दे मला पटवायला काही लागत नाही, त्यामुळं मी तुला नॉमिनेट केलं. तर ठीक आहे म्हणली, मी इंडिव्हिज्युअल खेळते. मग ती इंडिव्हिज्युअल खेळते म्हणल्यावर सुद्धा मी सुद्धा ब्रजर दाबायला पळालो नाही, कारण मला माहिती होतं ती खेळती तर तिला खेळून द्यावा. दुसरं टार्गेट होतं निक्कीने जेव्हा सांगितलं ए टीमला मी ट्रॉफी घेऊन देणार नाही, तेव्हापासून जे आमच्यात वातावरण बिघडलं ते बिघडलंच. आणि आमची चर्चा काय व्हायची की निक्की ऐकत नाही, निक्कीची मतं म्हणजे कसं, इरिनाला ती काय म्हणली, तू माझ्या ग्रुपमध्ये आले. अरे तुझा ग्रुप म्हणजे तू कोणाचा ग्रुप आहे? तू आम्ही जेव्हा बसतो तेव्हा ग्रुप होतो, हेच आमचं असते. तू माझ्या ग्रुपमध्ये, तुझा एकटीचा ग्रुप नाही. चलो तू चलो म्हणण्याने तू हे आम्हाला पटत नव्हतं. त्यामुळे सुरुवात त्या दोघींनी केली. पण मी वैभव आरबाज असा होतो, आमचं ठरलेलंही होतं, कोणी किती होते ह्यांचं काय नाही, आपण तिघांनी एकत्र राहायचं आणि आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहिलो. मी सुद्धा शेवटपर्यंत सुद्धा जान्हवीने दगा केला, पण मी दगा केला नाही. मी माझी मैत्री जपली. मी रितेश सरांच्या विरोधात सुद्धा गेलो मैत्री जपायसाठी. रितेश सरांनी पहिल्यांदा 2 एलिमिनेशन करायला सांगितले होते, तेव्हा मी रितेश सरांची माफी मागितली, सर मला माफ करा, टास्क मैत्रीचा होता, मी टास्क मैत्रीमध्ये आगपेटी काडीची पेटी देणार नाही. हे आरबाज, जान्हवी आणि निक्की राहिली होती, 3च राहिली होती आणि त्यांना टॅग द्यायची होती. माझा धडा झाला नाही मैत्रीला टॅग लावायचा. तर मी सरांना म्हणलं सर मी देत नाही. सर म्हणले तुला एलिमिनेशन. म्हणलं ठीक आहे माझा निर्णय, मी बाहेर जातो, काय अडचण नाही. पण परत सरांची माफी मागितली, म्हणलं सर मला राहायचं आहे, खेळून द्या. मग सर त्याच्या माझ्या संग 1 आठवडा बोलले नाही. म्हणलं ठीक आहे, पण रविवारच्या एपिसोड सरांना जरा गोड बोललो आणि सरांनी मला माफही केलं. म्हणले असं करू नका, टास्क करत जा. म्हणले करण सर. आता तुम्ही जाताना पण जान्हवी रडली होती, तर ते अश्रू खरे की खोटे, तुम्हाला काय वाटलं? आता गेल्या आठवड्याभर तुमच्यामध्ये जी तू मेमे सुरू होती त्यानंतर. नाही, जान्हवी रडली होती. तिथं जरा माझं म्हणजे मी तिला बघितलं नाही, ती बेडरूममध्ये होते का कुठे होती, पण जान्हवीचे अश्रू खरे होते, कारण तिचा आणि माझ्यात मतभेद असतील, पण आम्ही मनापासून भांडत नव्हतो, इथूनवर भांडत होतो. तिला मला भेटता आलं नाही, मी तिला खूप मिस करतोय, कारण शेवट आमची गाव भेट झाली नाही. सगळ्यांना मी भेटलो, अंकिताला सगळ्यांना भेटलो, प्याडीदादाला, त्यांना प्याडीदादाचे वर्षाताईंचे आशीर्वाद घेऊन बाहेर निघालो. पण जान्हवीची माझी काही भेट झाली नाही, कारण ती समोर नजरेला नजर भिडवायलाच आहे नाही. त्या विकेंडलाही थोडं आमचं झालं होतं, त्यामुळं काही नाही, पण जान्हवीचे अश्रू खरे होते. निक्की आणि तुमचं एक नातं आम्हाला पाहायला मिळालं बहीण भावाचं, पण त्यातही फूट पडली. नेमकं रक्षाबंधनच्या दिवशी तुमचं जोरदार भांडण झालं. निक्की तू होपलेस आहे आणि तिने तुम्हाला कर्मचारी वगैरे म्हटलं, तो सगळा गोंधळ आम्ही पाहिला प्रेक्षकांनी टी व्हीवरती. त्यानंतरही निक्कीने तुमची माफी मागितली की नाही माहीत नाही, म्हणजे त्या 1 तासाच्या एपिसोडमध्ये आम्ही तरी पाहिलं नाही, नंतर जर तिने मागितली असेल तर. पण या सगळ्या तिच्या बिहेवियर नंतरही तुम्हाला निक्कूताई बरोबर वाटते का, किंवा तिचं वागणं हे सगळं पटतंय का? बिहेवियर म्हणण्यापेक्षा जेव्हा निक्की निक्कूताई चुकत आलेली, तेव्हा मी तिला सांगण्याचा प्रयत्न केलेला एक भाऊ म्हणून, की जेव्हा चुकत असेल तेव्हा चुकीचंच आहे, जेव्हा बरोबर आहे तेव्हा बरोबरच आहे, स्ट्रॅटर्जीत वगैरे ते बरोबर आहे. पण एक भाऊ म्हणून जेव्हा चुकीचं वाटतं तेव्हा आपण बोलणं गरजेचं आहे. पण तिचं एक असं असतं की मला नका सांगू, मी शो करून आले, मला माहिती आहे कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे. आणि माणसाची एक मानसिकता असते, 1दा-2दा सांगू शकतो, 1 वर सांगू शकतो ना, कारण जो तू ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीने खेळायला आलो आहे. मी प्रत्येकाला सांगत आलेलो आहे की तुम्ही मला नका सांगू. आपण जर प्रत्येकाला सांगत बसलो तर त्याला काय वाटतं आपणच लय शहाणीत, अतिशहाणा. मग ते मेंटॅलिटी तशी होण्यापेक्षा तुला जे काय करायचं आहे ते कर, आम्ही बरोबर असले तर तुझी साथ देऊ, चुकीचं असेल तर चुकीचं आहे. पण जेव्हा तू ज्येष्ठांचा अपमान करते तेव्हा तर तू चुकीचं आहे. कारण वर्षाताईंचा, प्याडीदादांचा ती जेव्हा अपमान करते, प्याडीदादांचा तर तिने केला का नाही, पण वर्षाताईंचं जेव्हा ती मातृत्वावर बोलली होती, तो मुद्दा सुद्धा मी तिला म्हणलो होतो की निक्की, एखाद्याच्या मातृत्वावर बोलणं चुकीचं आहे. त्या जरी मातृत्व आई नसल्या तरी त्या आईपेक्षा प्रेम काही कमी करत नाही. मला त्यांच्यात आईची माया, उदर जाणवतं, त्यामुळं मातृत्वावर बोलणं चुकीचं आहे.
तेवढं बोलल्याच्या नंतर सुद्धा निकीने माफी मागितली होती, मनापासून माफी मागितली होती आणि ताईंनी सुद्धा माफ केलं होतं. मग अशा काही ज्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर आम्ही बोललेलो आहेत. तुमची माफी मागितलेली का? मला नव्हती बोलली ती उदराचं. नाही. हां, रक्षाबंधनचं बोललेली, रक्षाबंधनचं बोललेली, सॉरी मला राखी बांधायची. म्हणजे आली मला म्हणली राखी बांधायची. म्हणलं ठीक. मी तर आधी काही तयारच नव्हतो. मग अरबाज म्हणला अरे असं नको करू, पवित्र सण आहे, नको डाग लावू. म्हणलं अरबाज येईल सकाळी अशी वागते, दुपारी अशी वागते. म्हणलं राखी बांध. आणि राखी बांधता बांधता बोलून घे. म्हणलं निकी बघ, तुला जर असं वागायचं असेल तर आपलं बंधन इथंच राहून दे, आपल्याला काही पुढं जायलाच नको. कारण तू पुढं मी घरातला कुठलाही सदस्य गेला तरी मला वाईट वाटणारच आहे आणि मी त्याला स्पष्टपणे बोलणारच आहे की तुम्ही चांगले होतात म्हणून. तुला नाही, मी अंकिताला सुद्धा बोललो की निकीचं माझं भांडण फक्त मतभेदन वाचून आहे. तर ती म्हणली काय नाही, मी तुला सॉरी म्हणते. जेव्हा मी म्हणलं तू चूक सांग, चुकतोय ना तू मला स्पष्टपणे येऊन बोल, पण डायरेक्ट माझ्याशी बोल. तुझं ऐकून माझं ऐकून दुसऱ्याचं ऐकून माझ्यावर भडकू नको. मी तुझ्याबद्दल जर कोणी काही बोललं तर मी तुला येऊन बोलतोय, मी डायरेक्ट भडकत नाही. हेच क्लिअर करत जा. तू दुसऱ्याचं ऐकून डायरेक्ट इकडे येत नको जाऊ. एकदा क्लिअर कर, मला बोल. हां, चुकलं तर मी माफी मागेल, पण चूक नसेल तर माफी नाही मागणार. रक्षाबंधन आम्ही घरात पाहिलं तुमच्या दोघांचं. आता भाऊबीजपर्यंत हे नातं टिकेल असं वाटतंय का? भाऊबीज म्हणण्यापेक्षा जोपर्यंत माझ्या जरी श्वासात श्वास आहे तोपर्यंत तरी हे नातं टिकेल. बरं, तुम्ही निघताना एक वाक्य म्हणाला होतात की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर घरातल्या अशा कोणत्या सदस्याला बघून तुम्हाला हे वाटलंय? असं कुठलंही सदस्य नाही की आता कसं आहे, सगळेच आपल्याला गोड गोड बोलत होते, सगळेच करत होते, पण सगळ्यांनी वेळेवर गेम केला. करू द्या, जनतेने जरा, मी तर त्यांना फरक पडत नाही. त्यांनी माझा गेम केला, मला नॉमिनेट केलं, मी त्यांनाही दोष देत नाही. मी मला दोष देतोय की मी जनतेपर्यंत पोहोचलो नाही, मी जनतेच्या मनात जागा करू शकलो नाही. पण एक विश्वास मात्र देतोय की मी जनतेच्या मनात जागा निर्माण करेल, असं वागेल. फक्त तुमच्या मनातला जागेचा एक कप्पा माझ्यासाठी राहू दे. निघताना तुम्ही तो म्युच्युअल फंडचा कॉईन सूरजला दिला, म्हणजे ए टीम सोडून तुम्ही बी टीममधल्या सदस्याला तो कॉईन दिला. तर ही तुमच्या टीमवरच्या मेंबर्सवरची नाराजी होती किंवा काय होतं? मी निघताना मी टीम बघून निर्णय घेतला नाही, मी टीम म्हणून खेळलो नाही. निघताना मी माझा माणूस आणि मी एका माणसासाठी उभा केला, माझ्या तत्वांसाठी मी उभा राहिलो, माझ्या जे शब्द असतात त्याच्यासाठी उभा राहिलो. मी जेव्हा सूरज दिसला तेव्हा सूरजला पहिल्या दिवशी शब्द दिलता, सूरज मी तुझा फक्त खेळासाठी वापर करून घेणार नाही, मला तुझा वापर करून घ्यायचा नाही. तर मी जेव्हा जेव्हा उभा राहील तेव्हा तेव्हा मी सुद्धा तुझ्या पाठीमागं कायम सपोर्ट करेन. जेव्हा तुझ्या वेळ येईल तेव्हा, मग ते नॉमिनेशन असो, कॅप्टन्सी असो, फक्त खेळ असेल तेव्हा उभा राहू शकणार नाही. कारण मी ज्या टीममध्ये असेल त्या टीममध्ये मी खेळेल. तेव्हाच मी त्याला शब्द दिला आणि मी त्याला तो शब्द पाळला. पण मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटलं, जेव्हा आमचे बीबी करन्सीचा टास्क होता कडू सत्य काय, तेव्हाच मला एका गोष्टीचं वाईट वाटलं होतं. सूरज आमच्या टीममध्ये होता आणि बी टीममध्ये अंकिता, प्याडी दादा, धनंजय दादा, DP दादा हे सगळे होते. सूरज जेव्हा गेला तेव्हा सूरजला प्रश्न विचारला होता, तुम्हाला गेम समजतो का? तर सूरज म्हणला हो. यांनी नाही म्हणून बीबी करन्सी सूरजची नाकारली होती अंकिताने त्यांनी. तर मला एवढंच वाईट वाटतं. मी तिला तोंडावर बी स्पष्ट म्हणलं, अंकिता तू बिग बॉसची बीबी करन्सी देऊ शकत नाही तर तू मनातून काय देणार आहेस? बीबी करन्सी सूरजला द्यायलाच पाहिजे होती. तो कसा कासाना, त्याचं मत कसा कासाना म्हणजे त्याचं मत काही कासाना, तुम्ही सूरजसाठी उभा राहतायत ना, सूरजच्या मतावर ठाम राहायला पाहिजे. त्याला बीबी करन्सी अंकिताने दिली नाही. तेव्हा ती म्हणली सूरजला गेम समजत नाही. हे किती चुकीचं वाटतं ना. म्हणून मी ठरवलं मी माझ्या माणसासाठी जगणार. म्हणजे सूरज मी हक्काचा माणूस समजतो. पण हा स्टँड जो तुमचा आहे तो आम्हाला घरात का दिसला नाही? म्हणजे सूरजबद्दलचा जो तुम्ही आता ठामपणे जे बोलताय तर ते घरात आम्हाला कुठेतरी कमी पडताना दिसलं. म्हणजे ते निकी, अरबाज किंवा तुमच्या टीममुळे ते होत होतं का? कसलं स्टँड निकी अरबाजमुळं? त्याला नव्हतं. सूरजचं माझं वातावरण म्हणजे आमचे मतभेद इतके चांगले होते
की सूरजला माझंही बोलणं पटायचं मला आणि त्याचं बोलणं मला आठवायचं. पण प्याडी दादांनी त्याला काय करायचे, असे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं त्याला असे घट्ट आवळून धरायचे, वर बुडून धरायचे. घनश्यामबद्दल सूरजला जितकं निगेटिव्ह सांगता येईल, जितकं निगेटिव्ह सांगता येईल तितकं निगेटिव्ह सांगण्याचं काम त्यांनी केल्यामुळं सूरजला काही वावरता नाही आलं किंवा नाही आलं. पण ठीक आहे, प्याडीदादाचा गेम होता, एक स्ट्रॅटर्जी होती. मी त्यांच्या स्ट्रॅटर्जीचं मनापासून कौतुक करतोय. असं काय नाही, माझा त्यांच्यावर राग नाही, काय नाही. आणि सूरज कशा असते, ज्या गोष्टी काही बोलायच्या नसतात त्या करून दावायच्या असतात. मी सूरजसाठी किती चांगला आहे, मी सूरजसाठी किती चांगला आहे, ह्या गोष्टी मला करायच्या नव्हत्या. जेव्हा वेळ येईल तेव्हा मला सूरजच्या पाठीमागं उभं राहायचं होतं. मला ओरडा करायचा नव्हता. मला सूरजसाठी उभं राहायचं आहे, मी सूरजसाठी हे करणार आहे, मी सूरजसाठी ते करणार. मी कधीच नाही केलं आणि मला ते चॅन्स घ्यायचं नव्हतं. अंकिताने जेव्हा सूरजला नॉमिनेट केलं तेव्हाच मला अंकिताचा राग आला. म्हणलं ठीक आहे, करू दे, खरे रूप तर दिसतंय ना. अरे रिॲलिटी शो आहे, रिॲलिटी दाखवा ना तुम्ही. सूरजला भाऊ मानतात आणि सूरजलाच नॉमिनेट करताय. एक बार मला नॉमिनेट केला, त्याचा राग नाही आलं. अंकिताने मागच्या वारीने माझा आणि सूरजचा फोटो नॉमिनेट केला, हे म्हणजे त्याचा राग नाही मला. फक्त हे लोकांनी नावाचा वापर करू नये. आणि तुम्ही म्हणताय ना सूरजच्या बाजूने स्टँड, मी स्टँड कधी सांगत नाही की मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, मी सूरजसाठी हे करणार आहे, मी ते करणार आहे. केल्यावर दाखवतो की मला हे करायचं होतं, मी असं केलं आहे. जसं मगाशी मी म्हणाले की घरातल्यांचा तुमच्यावर आरोप होता की तुम्ही निर्णय घेत नाही किंवा ते बदलता. तर आता घरातलं राजकारण तुम्ही पाहिलं, आता तुमच्या राजकीय भवितव्यावर ह्या प्रतिमेचा काही परिणाम होईल असं वाटतंय का? 100% या प्रतिमेवर परिणाम होणार. कारण जनतेला दिसणार रिॲलिटी शोमध्ये घनश्याम किती रिअल होता, किती खरा होता. आणि सगळ्यांना माहिती आहे मी जे, मला असं फेक वागता येत नाही. तुम्ही लई चांगले आहेत म्हणजे चांगलं म्हणायचं, खरं ते खरंच, खोटं ते खोटंच बोलायचं. आणि प्रतिमावर परिणाम होण्यापेक्षा आपण कशी आपली प्रतिमा बनवायची हे आपल्या हातात असते. त्यामुळं मला कधी कुणाही समोर झुकता आलं नाही आणि मी कधी झुकलो नाही आणि मी कधी कुणासमोर फेक वागलो नाही आणि कधी वागणारं नाही. रसिक मायबापांनी मला संधी दिली, त्या संधीचं मी कायम सोनं करण्याचा प्रयत्न केलो आहे. जोपर्यंत त्यांनी माझ्या पाठीमागं आशीर्वाद ठेवला तोपर्यंत मी घरात खेळलो, टिकलो, राहिलो. इथून पुढे माझी खूप इच्छा होती घरात राहायची, टिकायची. पण त्यांना वाटलं मी खेळू शकत नाही खेळलो. मी मग स्ट्रॉंग होतो, माझी इच्छा होती. पण त्यांना वाटलं मला बाहेर यावं, त्यांनी घेतलं. मी त्यांच्याही निर्णयाचं स्वागत करतो, मी त्यांच्यावर नाराज नाही. त्यांचे आशीर्वाद राहू दे एवढंच सांगतो. आता टॉप 3मध्ये तुम्ही कोणाला पाहताय? टॉप 3मध्ये तर मला तर वाटतं टॉप 1मध्ये 3मध्ये ट्रॉफी तर सूरजकडेच राहील. टॉप 5मध्ये तरी अरबाज पटेल एक राहील आणि वैभव चव्हाण किंवा वर्षताईबद्दल एक टसल होऊ शकते. बरं, हो की नाहीमध्ये फक्त उत्तर द्या तुम्ही ह्या प्रश्नांची. निकी आणि अरबाजचं नातं हे फक्त गेम पुरताच आहे का? नाही. सूरजचा वापर ह्या दोन्ही टीमनी सोयीस्करपणे केला आहे का? एमध्ये नाही आणि बीमध्ये हो. अभिजित डबल डोलकी आहे का? हो. आत्ता विधानसभेत आम्हाला छोटे पुढारी पाहायला मिळतील? 101%. धन्यवाद घनश्याम, तुम्ही लोकसत्ताबरोबर हा खूप छान संवाद साधला त्याबद्दल. घनश्यामने दिलेली ही उत्तरं जर तुम्हाला पटली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.